महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। एकीकडे भीषण उन्हाळा आणि कोरड्या पडलेल्या पाणीपुरवठा योजना, तर दुसरीकडे शासनाचा हट्टीपणा। गिरणा नदीपात्रातील वाळू घाटाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या ठेकेदार आणि प्रशासकीय लवाजम्यास शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला। आक्रमक पवित्र्यामुळे अखेर तहसीलदार आणि ठेकेदाराला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले। बुधवारी लोहनेर येथील गट क्रमांक 955 ते 972 लगतच्या वाळू घाटाचा ताबा घेण्यासाठी जळगावचे ठेकेदार दीपक पाटील प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि महसूल विभागाच्या टीमसह दाखल झाले। ही बातमी समजताच लोहनेर, विठेवाडी, भौर, सावकी, खामखेडा आणि ढेंगोडा परिसरातील शेकडो तरुण शेतकरी एकवटले। स्वाभिमानीचे नेते कुबेर जाधव, पंडितराव निकम आणि बाबा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ताबा प्रक्रियेला कडाडून विरोध केला। यावेळी बोलताना शेतकरी महेंद्र आहेर यांनी शासनाला महसूल हवा असेल तर आम्ही आमच्या किडण्या विकून पैसे देऊ, पण गिरणा नदीचे वस्त्रहरण होऊ देणार नाही। तर बाबा पवार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। नदीपात्र कोरडे असल्याने आणि पाणी टंचाईने जनता होरपळत असताना वाळू उपसा करणे म्हणजे निसर्गाचा गळा घोटण्यासारखे आहे, अशी संतप्त भूमिका कुबेर जाधव यांनी व्यक्त केली। आपण गेल्या 15 वर्षापासून सगळे ग्रुप आहेत, पंडित बापू आहे, ईश्वर नाना आहे, राजू आहे, किंवा बौर आहे, कृष्णात अण्णा आहे, खामखेडचा अण्णा पाटील आहे, विटेवाडीचा मी आहे, सावकीचे कारभारी पाटील आहे, सर्व लोणेरची योगेश आहे, रमेश आप्पा आहे, सगळीच कंपनी आहे लोणेरचे सुद्धा। आणि मुद्दा म्हणजे समाधान आहे। मुद्दा म्हणजे आज या लोणेरच्या जागेवर, पेसाच्या अंतर्गत येणाऱ्या जागेवर हा निलाव शासनाने ठेवलेला आहे। त्यांच्या भूमिकेत ते बरोबर आहे। महसूल असू द्या, ठेकेदार असू द्या, कोणी असेल, ठेकेदाराचा माझा परिचय नाही, मी कोण आहे इथल्या या झाडांना सुद्धा माहिती, पानांना सुद्धा माहिती, वाळूच्या प्रत्येक कणाला माहिती मी कोण आहे। माझी ओळख सांगायची मला तुम्हाला गरज नाही, पण तुम्ही कोण आहात आम्हाला माहीत नव्हतं, पण तुम्ही अचानक आलात। गिरणा काठावरचेच आहात तुम्ही, जळगावचेच आहात, आम्ही पण गिरणा काठावरचेच आहोत। पण आज इथला शेतकरी जो पिसला आहे गेल्या 25 वर्षापासून, आम्ही सातत्याने त्या गोष्टीला विरोध नाही करत, पण वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाल्याचे पाहून तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी सामंजस्याची भूमिका घेतली। शेतकऱ्यांच्या भावना आणि हा तीव्र विरोध पंचनाम्यात नमूद करून जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। यामुळे तणाव काहीसा निवळला असला तरी जोपर्यंत लिलाव रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे। पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता, मात्र शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरली। या घटनेला शेतकरी एकजुटीचा विजय म्हणून पाहिले जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।